फर्निचर मॉड्यूलर किचन आणि वॉर्डरोब दर्जेदार फर्निचर किंमत सुधारी जनेबल नारके साईसन फर्निचर घराची नवी शान आमच्या फर्निचरने वाढवा घराचे मान। नरके साईसन फर्निचर लक्ष्मीपुरी आणि उमा टॉकीज जवळ कोल्हापूर। मोबाईल 9822044843। कागल तालुक्यातील कसबा सांगावात राहणारा प्रदीप हेगडे हा सन 2016 मध्ये एका महाविद्यालयात शिकत होता। या महाविद्यालयाच्या इमारतीत असणाऱ्या शाळेतील एका अल्पवयीन मुलीची तो वारंवार छेड काढत होता। याबाबत शाळेतील शिक्षिकेनं मुख्याध्यापकांकडे तक्रार केली होती। शाळेच्या मुख्याध्यापकांनी आरोपी हेगडे याला ताकीद देऊन देखील यानंतर आरोपी हेगडे यांनी कागल एसटी स्टँड परिसरातून जबरदस्तीनं पीडित मुलीला दुचाकीवरून उजळाईवाडी परिसरात आणत तिथं तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता। या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून आरोपी प्रदीप हेगडे याच्या विरोधात कागल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। कागल पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनीषा नारायणकर यांनी या प्रकरणी तपास करून हेगडे विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं। आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस तांबे यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या प्रदीप हेगडे याला 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे। या खटल्यात सरकारच्या वतीनं सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी काम पाहिलं। आरोपी प्रदीप वसंत हेगडे हा 2016 साली ज्या स्कूलमध्ये पीडिता शिकत होती त्याच महाविद्यालयात आरोपी शिकत होता आणि शाळेमध्ये असताना आरोपी हा तिची छेडछाड करणं वगैरे असा प्रकार करत होता। हे एका शिक्षिकेनं पाहिलं होतं आणि त्याला त्याचवेळी ताकीदही दिली होती आणि मुख्याध्यापकांच्याकडे तक्रारही केली होती। परंतु आरोपी एवढी ताकीद करूनही थांबला नाही। पीडित मुलगी ही स्टँडवर बससाठी उभारलेली असताना तिला बळजबरीने धमकावून तिला एका लॉजवरती नेलं आणि जबरदस्तीनं तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। असे त्यानं 2 ते 3 वेळा तिच्यावरती लैंगिक अत्याचार केले। त्याच्यानंतर मुलीच्या आईला हा प्रकार सगळा कळाल्यानंतर पीडित मुलीच्या आईने कागल पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दिली। त्याच्यानंतर चार्जशीट फाईल झाली आणि सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण 10 साक्षीदार तपासले। त्या 10 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मारून मेहरबान तांबेसो यांनी आरोपीस प्रदीप वसंत हेगडे यास 20 वर्ष सक्त मजुरी आणि 1000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे। या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून मनीषा ढेकळे यांनी काम पाहिलं।